स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेसा भरती संदर्भात आलेले एक नवीन परिपत्रक पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट, नवीन जाहिराती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील। पेसा भरती परिपत्रक पाहण्यापूर्वी तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना, आतापर्यंत जर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवर खूप महत्त्वाची माहिती स्पर्धा परीक्षेसंदर्भात रोजच्या रोज तुम्हाला मिळत असते। नवीन जाहिराती सरळ सेवेच्या आणि 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी झेडपी तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी, सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे। आतापर्यंतचे लेटेस्ट पुरस्कार, लेटेस्ट नियुक्त्या, लेटेस्ट सर्व घटनांचा समावेश टेलिग्रामला अवेलेबल आहे आणि टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। जॉईन करा, नक्की फायदा होईल तुम्हाला टेलिग्राम चॅनलचा आपल्या। तर पहा, दिनांक 19/6/2024 हे परिपत्रक आहे। 19 जूनचं हे परिपत्रक आहे। जिल्हा परिषद गट क सरळ सेवा पदभरती 2023 पशुधन पर्यवेक्षक संवर्गाचा निकाल जिल्हा परिषदेस उपलब्ध करून देण्याबाबत। तर हे परिपत्रक जरी तुम्हाला जिल्हा परिषद गट क सरळ सेवा पदभरती 2023 पशुधन पर्यवेक्षक या संवर्गाचा निकाल जिल्हा परिषदेस उपलब्ध करून देण्याबाबत जरी दिसत असलं तरी यामध्ये पेसा भरती संदर्भात महत्त्वाची माहिती आहे। तर या ठिकाणी पहा, संपूर्ण परिपत्रक आपण जाणून घेऊया। 13 पेसा जिल्हा परिषदांमध्ये बिगर पेसा क्षेत्राची स्वतंत्र बिंदू नियमावली असल्यामुळे सदर जिल्हा परिषदांमधील बिगर पेसा क्षेत्रातील रिक्त पदांकरता परीक्षा घेता येईल व निकाल जाहीर करता येईल अशी धारणा या ठिकाणी विभागाने व्यक्त केली होती। सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या या दिनांक 19/6/2024 पत्रान्वये खालील अभिप्राय दिलेले आहेत आणि या अभिप्रायानुसार या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्राबाबत कोणतेही आदेश दिलेले नसल्याने पेसा क्षेत्र असलेल्या 13 जिल्हा परिषदांतील बिगर पेसा क्षेत्रातील रिक्त पदांकरता परीक्षा घेण्याबाबत तसेच बिगर पेसा क्षेत्रातील कोणत्याही संवर्गाच्या परीक्षेचा निकाल लावण्याबाबत निर्णय घेण्यास हरकत नसावी अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्र वगळून उर्वरित पेसा क्षेत्राबाबत कोणतेही आदेश दिलेले नसल्याने पेसा क्षेत्र असलेल्या 13 जिल्हा परिषदातील बिगर पेसा क्षेत्रातील रिक्त पदांकरता परीक्षा घेण्याबाबत तसेच बिगर पेसा क्षेत्रातील कोणत्याही संवर्गाच्या परीक्षेचा निकाल लावण्याबाबतचा निर्णय घेण्यास हरकत नसावी अशी माहिती दिलेली आहे, असा निर्णय दिलेला आहे। तर सामान्य प्रशासन विभागाच्या सदर अभिप्रायास अनुसरून आपणास कळविण्यात येते की पेसा क्षेत्र असलेल्या 13 जिल्हा परिषदातील बिगर पेसा क्षेत्रातील पशुधन पर्यवेक्षक संवर्गाचे निकाल जाहीर करण्यासाठी पशुधन पर्यवेक्षक संवर्गाचा निकाल हा संबंधित 13 जिल्हा परिषदांना उपलब्ध करून देण्यासंदर्भात हे परिपत्रक होतं, हे पत्र होतं। तर यामध्ये पेसा क्षेत्रातील भरती संदर्भात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। पेसा भरतीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा।